नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मॉर्निंग रुटीन. सकाळी उठल्यावर मी सगळं रूम वगैरे आवरून घेतले, लोटून वगैरे काढून घेतले. त्यानंतर मी दक्षसाठी बनवणार आहे आज नाचणीचा आंबील. मग दक्षसाठी मी नाचणीचा आंबील बनवण्यासाठी ठेवले गॅसवर. तोपर्यंत मी साईड बाय साईड आमच्यासाठी चहा पण ठेवला. तिकडं चहा शिजत आहे तोपर्यंत मी इकडं चपातीचं पीठ वगैरे चाळून घेतले. मग चपातीचं पीठ वगैरे मळून घेतले. त्यानंतर ते विझवण्यासाठी ठेवले. चपातीचं पीठ मळून झाल्यावर मी लास्टला थोडंसं तेल घालून आणि थोडंसं मळले आणि ते साईडला ठेवले. तोपर्यंत मी दक्षचं आंबील तयार झालेलं, मग ते गार होण्यासाठी ठेवले. तोपर्यंत आम्ही दोघांनी चहा घेतला मस्तपैकी. चहा घेतल्यावर मी दक्षला पण आंबील भरवले. त्याला भरवण्यासाठी मला 1 तास तरी लागतोयच. मग त्याचं आंबील वगैरे भरवून झाल्यावर मी आज भाजी बनवणार आहे वांग्याची आणि कांदा आणि वांगी मिक्स करून. मग वांगी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतले. त्याच्या काळी पडतील म्हणून मी पाण्यामध्ये ठेवलं प्लेटमध्ये. त्यानंतर मी कांदा वगैरे चिरून घेतलं आणि बारीक ते पण कट करून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर साईड बाय साईड लसूण पण सोलून घेतलं आणि तिकडं मी भाजी करण्यासाठी मी कढई घेतले साईडला. कढई गॅसवर ठेवली. त्याच्यामध्ये तेल घालून घेतले. तेल गरम झाल्यावर त्याच्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली आणि त्यानंतर मी लसूण पण घातले. लसूण झाल्यावर मी त्याच्यामध्ये कांदा घालून घेतला. कांदा जरा लालसर होईपर्यंत भाजून घेतले. 2 मिनटं चमच्यानं हलवले. ते कांदा लालसर झाल्यावर मी त्याच्यामध्ये वांगी घातली. वांगी पण जरासं 2 मिनटं चमच्यानं हलवले. त्यानंतर मी प्लेट झाकून ठेवले, वाफू दिली. वाफून झाल्यावर 2 मिनटं ठेवले प्लेट झाकून कढईवर. त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडेसे चटणी घातले, मसाला चटणी आणि परत मीठ वगैरे घालून घेतले आणि 2 मिनटं चमच्यानं हलवून घेतलं भाजीला. आणि त्याच्यामध्ये म्हणजे 1 वाटी मी पाणी घातले. 1 वाटी पाणी घालून झाल्यावर मी त्याच्यामध्ये थोडंसंच गूळ घालून घेतलं. मस्त छान लागते भाजी. त्या गूळ घातलं की जरा टेस्ट छान येते, जरा वेगळीच येते, मस्त येते. मग तिकडं मी भाजी शिजवण्यासाठी ठेवलं. तोपर्यंत मी इकडं साईड बाय साईड कुकर पण लावण्यासाठी घेतलं. त्याच्यामध्ये तांदूळ घेतले आणि त्याच्यामध्ये मी तूर डाळ पण घालते आणि तूर डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. 2 वेळा स्वच्छ धुवून घेतल्यावर मी त्याच्यामध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये मीठ आणि हळद घालते. हळद पण जरा आपल्याला पोटात जावं म्हणून, चांगलं असते म्हणून मी हळद पण घालते. मग ते कुकर वगैरे लावून घेतलं. इकडं चपातीचं पीठ पण भिजलेलं. मग चपाती पण लाटण्यासाठी घेतले, चपाती बनवायला घेतले. मग चपाती पण बनवून झालं तोपर्यंत आमचा दक्ष इकडं पायात आलेला माझ्या लुडबुड मला त्रास म्हणजे पायाला टोचत होता हातानं. मग त्याची लुडबुड मध्ये चालू होती मी चपाती करताना. मग नंतर ते चपाती वगैरे बनवून घेतली मी तसंच. नंतर चपाती वगैरे बनवून झाल्यावर मी चपाती गार होण्यासाठी ठेवले. चपाती गार झाल्यावर मग मी डब्यात वगैरे घालून घेतले. त्यानंतर चपाती बनवून झाल्यावर मी गॅस वगैरे पुसण्यासाठी घेतला, कापड वगैरे पुसून घेतलं स्वच्छ. गॅस वगैरे पुसून झाल्यावर दक्ष आमचा बघा इकडं तिकडं कसा लुडबुड बघा. इकडे एकदा माझ्याजवळ एकदा येतो, तिकडे एकदा त्यांच्या पप्पांच्या जवळ एकदा जातोय, एकदा आणि परत तिकडे येतोय, तिकडे बघतोय, असं चालू आहे त्याचं खेळ. आणि गॅस वगैरे पुसून घेतले स्वच्छ. गॅस पुसून झाल्यावर मी गॅस कट्टा पण तवा क्लीन करून घेते स्वच्छ पाण्याने आणि गॅस कट्टा वगैरे धुवून घेतलं. त्यानंतर भांडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली. भांडी पण संगट मी वॉश करून घेते. सगळं जेवण आले की मी संगट ते पण करून घेते, कारण की ती इकडचं काम झाले की मग मला दक्षला आंघोळ वगैरे घालायची असते म्हणून. मग इकडं भांडी वगैरे वॉश करून घेतलं. भांडी वॉश करताना दक्ष माझ्याजवळच येऊन बसलेला. तो काय ऐकना, रडायलाच लागला म्हणून मी त्याला काकात घेऊनच मी काम करत होते. मग त्याला काकात घेऊनच मी भांडी वगैरे सगळी वॉश करून घेतली. त्यानंतर
संगट लोटून पण काढून घेतलं. परत लोटून वगैरे काढून झाल्यावर मग लोटून वगैरे काढून झाल्यावर मग मी लगेच मग मी दक्षसाठी आंघोळ घालण्यासाठी मी त्याला तयार करून घेतलं. त्यानंतर तो काय मग आंघोळ वगैरे झाल्यावर मी त्याला झोळी झोपवण्यासाठी गेले तर तो काय झोपेना. मग तोपर्यंत मशीनला कपडे वगैरे लावून घेतले. मग ते मशीनला कपडे लावून झाल्यावर मग त्याला झोपवलं अनेकदा. मग संपली आमची रुटीन. आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा.